आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्रामध्ये महामानवांच्या जयंती आपण करत असताना महानगरपालिका जयंती करते, सगळ्या महामानवांच्या जयंती होतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मानधन असेल काय असेल रडरड होत नाही। मात्र अण्णाभाऊ साठे जयंतीला ही रडरड होताना दिसत आहे। तर माझी फक्त एकच ही विनंती राहील की कुठल्याही प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने महानगरपालिकेकडून मानधनाविषयी कुठलीही रडारड होऊ नये, नाही तर मग पुढचा आम्ही कशा प्रकारे मानधन आणता येईल तर ते आम्ही मग नंतरच्या नंतर बघू। मग फक्त बोधरे साहेबांना माझी एक विनंती आहे की आपण आयुक्त साहेबांना बोलून या वर्षीची जयंती कशी कडाक्यात होईल हे फक्त आपण त्यांच्या कानावर घालून या वर्षी कुठल्याही प्रकारे मानधनाला कमी पडू देऊ नका। आणि राहिला गोष्ट मेट्रोचा, तर मेट्रोचं आपण जर बघितलं तर अलीकडे जागा आहे, पुढे देवरोड पर्यंत जागा आहे, मात्र मेट्रो आणि पालिका यांनी काय जाणून बुजून फक्त अण्णाभाऊ साठेच्या इथंच मेट्रो स्टेशन करायचं ठरवलं आहे का? आकुर्डीला घ्या, देवरोडला घ्या, पुतळ्यावरच का, पुतळ्याच्या इथंच का? म्हणजे जाणून बुजून पूर्वी आता जर आपण बघितलं तर जो तो रोड आहे आपला ब्रिज झालाय, ब्रिजनं अर्धा पुतळा आत्ताच झाकलेला आहे। आणि जर समजा महामेट्रो जर झाली तर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पूर्णपणे झाकण्यात येईल। तर मग त्यासाठी काय करत तुम्ही काहीतरी उपाययोजना करून तुम्ही त्यांना सांगा की ज्या अण्णाभाऊंनी रशियात जाऊन शिवाजी महाराजांचं पोवाडा गायला, इतिहास सांगितला, अशा अण्णाभाऊला झाकण्याचं काम महामेट्रो का करतंय? तर थोडस अलीकडे तुम्ही स्टेशन घ्या, देवरोड पर्यंत जागा आहे, देवरोड तिथून पुढे यांची जागा आहे, आर्मीची जागा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, तिथं घ्या, तिथं मागणी होऊ शकते, तिथं सेंट्रल गव्हर्नमेंटचे मेट्रोची जागा आहे ना। तर माझे फक्त हे दोनच मागणे आहेत की या जयंतीच्या अनुषंगाने मेट्रो स्टेशन मागे किंवा पुढे हे व्हायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, मानधनाचा प्रत्येक वर्षीचा हा जो प्रकार चाललेला आहे तो या वर्षी होता कामा नये। अध्यक्ष महोदय, आता याची गॅरंटी तुम्ही घ्या आणि तुम्ही हे काय जे आहे ते आयुक्तांना भेटून मानधनाचा विषय या वर्षी, मागच्या वर्षी कलाकार आपले होते आणि ते समजून घेतले की महामानवांच्या जयंतीला आपण जर गेलो नाही तर चांगलं होणार नाही, त्यामुळे त्यांनी समजून घेतले कलाकारांनी, या वर्षी तो प्रकार झाला नाही पाहिजे, एवढी माझी सूचना असेल।